सर्वप्रथम आपणास नमस्कार. MSCBचा हा असा कारभार आहे. 10 दिवस होऊन गेलेले आहेत. इथं आग लागली होती. आम्ही त्यांना फोन केल्यानंतर ते आले आणि त्यांनी स्थानिक लोकांनीच विचारलंय. त्यांनी हे केलं आणि डायरेक्ट जोडून दिलेले आहेत. त्याच्यावर अद्याप जवळजवळ 10 ते 15 दिवस होत आले. आता पण काही कारवाई केली नाही त्यांनी. MSCB नाही करायला पाहिजे किंवा यामुळं मानसिक किंवा जीविताचा धोका आहे. जनावर इथं येतात या खांबाला. MSCB ऑफिसचे लोक आले होते का इथं कोणी? MSCBचे आलते. लेटर वगैरे बंद केलं त्यांनी. डायरेक्ट करून दिली का? जेणेकरून काय होऊ लागलं आता जनावर वगैरे जातात, कधी लहान मुलं खेळतात. जाणार येणार मेन रस्ता आहे हा इकडे खाली जाणार. याच्यामध्ये करंट आहे सर. याच्यामध्ये करंट हे वरती जोडलेत तर वायर दिसतात का वरण टेप लावलेले त्याच्यामध्ये करंट आहे सध्या. खांबाचा करंट उतरू शकतो. खांबाचा पावसाचे दिवस आहे. करंट उतरून जीवित हानी होऊ शकते. तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई. कोणता एरिया हा नक्षत्रवाडी एरिया आहे. एरिया कांचननगर एक विभाग. कोणतं? रामनगर, कांचननगर उर्फ रामनगर. इथले अधिकारी कोण आहे सांगू शकता का? MSCB अधिकारी कोण आहे सांगू शकता का? MSCB अधिकारी इथले एक लाईनमन जे आहेत बावस्कर, ते या ठिकाणी काम करतात. अजून डेप्टी इंजिनियर त्यांचं नाव तर मला सांगता येणार नाही, परंतु इथून छावणीमध्ये येतं नाही. हा बघ छावणीत येतो ना तुमचं. हो नाही इथं रेल्वे स्टेशन साताऱ्यामध्ये येतो. गोलवाडीच्या सब स्टेशनला हा एरिया येतो. बरं. आणि या ठिकाणी हा अशा प्रकारे लोकांच्या जीवितास हानी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी तात्काळ किती दिवस झाले तरी? साधारण 8 दिवस होऊन गेले. 8 दिवस होऊन 10 दिवस झाले. पासून हा जो भाग आहे हे जे फुटलेलं आहे हे असंच आहे. या ठिकाणी मीटर आणून बसवतो म्हणाले होते, परंतु त्यांनी अद्यापही मीटर आणून बसवलेलं नाही आहे. आणि करंट सप्लाय चालू करून दिलेला आहे. वायर तशी उघडी दिसत आहेत. या ठिकाणी जीवितहानी झाल्यास आणि पोल सुद्धा वाकलेला आहे. आपण बघू शकता हा पोल या ठिकाणी झुकलेला आहे. तर हा आणखीन झुकून इथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महावितरण आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मार्फत मी विनंती करतो त्यांना की याला लवकरात लवकर दुरुस्त करावं. धन्यवाद. आपलं नाव सर? विलास गायकवाड.